तर आपली आता तयारी सगळ्यांची झालेली आहे. आता आपण इंडस्ट्री व्हिजिट करायला जातोय. आता आमचा चेकआउट आहे लवकर. बघा सगळे तयारी करतात. खूप जास्त एक्सायटेड आहेत सगळे. आता आपण ब्रेकफास्ट करायला जातोय. तिथून आम्ही बसमध्ये फॅक्टरीला जाणार. ठीक आहे चला मग आता बघूयात आपल्याला कोण कोण भेटत आहेत. आम्ही सगळे ब्रेकफास्ट करून निघालो इंडस्ट्री व्हिजिटसाठी. आज वातावरण खूप छान होतं. आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करायला मिळते आहे बॉर्डरच्या त्या साईडला, म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये. आम्ही गेट बघितलं हिमाचल प्रदेशचं आणि तिथे सगळे ID वगैरे चेक केले सगळ्यांच्या आणि आम्ही लोक त्या साईडला गेलो. आणि परत आम्हाला रिटर्न पण यायचं आहे बॅक साईडला, म्हणजे हॉटेलमध्ये. म्हणजे 2-3 फेऱ्या होणार आमच्या आज इकडे. तुम्ही बोर्ड बघू शकता. इथे ड्रायव्हरला टॅक्सेस पे करायला लागतात एक स्टेटहून दुसऱ्या स्टेटवर आहे. आज सगळे लोक खूप जास्त एक्सायटेड आहेत कारण की त्यांना आज काही नवीन बघायला भेटणार आणि मी पण जास्त एक्सायटेड आहे. आपल्याला आज काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि आपण बघू, अजून मग सांगू तुम्हाला काय बघितलं ते. फायनली आपण इंडस्ट्रीमध्ये पोहोचलेलो आहोत. इंडस्ट्रीचं नाव आहे आयचर. तुम्हाला माहिती असेल आयचर कंपनी काय बनवते. आयचर ही ट्रॅक्टर्स बनवते आणि ट्रॅक्टरची कंपनी आहे ही. आणि ते पार्ट्स पण सप्लाय करतात. ठीक आहे चला आपण बघूया आता आपल्याला पुढे काय काय बघायला भेटतं आहे. आपण स्टार्टिंगला यांचं गार्डन बघून इम्प्रेस झालेलं आहे. किती भारी गार्डन तुम्ही बघू शकता. आणि लोकांनी मेंटेन पण खूप छान ठेवलेलं आहे. आणि यांचं फर्स्ट इम्प्रेशन इथूनच पडतं की यांचं म्हणजे आजूबाजूचा जो एरिया आहे तो खूप भारी ठेवला आहे लोकांनी. आपण चला इंडस्ट्री व्हिजिटला. सर आणि मॅडम आपल्यासोबत आहे तिथे. पूर्ण आपला ग्रुप आता पुढे गेलेला आहे. ते सर आम्हाला गाईड करत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते शूटिंग वगैरे अलाउड नाही, आम्ही इथे कॅमेरा इथेच बंद केला. आम्हाला सगळ्यांना खूप जास्त मजा आली आणि आम्ही लोकांनी सरांसोबत खूप जास्त गप्पा मारल्या. राणा सांगा वो मतलब हमारे आइडल्स हैं यार. तो जो आपके उससे वो रिफ्लेक्शन आती है, जो आप मतलब जो स्पार्क है और जो हमें स्पीड है, वो मतलब अच्छा लगा आप लोगों से मिलके. थैंक यू सर. आपने हम लोग को अच्छे से एक्सप्लेन भी किया बच्चों को. आप लोग कुछ भी रास्ते में अगर होगा मनाली में, कुल्लू में, बस ये वेदर वहाँ पे अभी तो खैर मतलब अच्छा है, प्लेजर है, लेकिन आगे वो ठंडा होने वाला है क्योंकि जो फोरकास्टिंग है 2 दिन की वो हैवी रेनफॉल और स्नोफॉल की है. रेनफॉल नंतर स्नो होतो अपने आप लोगों को बस ये है कि प्रोटेक्ट रखना है. आपने हिमाचल से बीमार होके नहीं जाना है. तो क्योंकि एक मेमोरी रहती है कि फिर वो आपको लाइफ टाइम एक वो रहेगा कि हम जब गए थे, अब इन फ्यूचर कभी हो पाएगा नहीं हो पाएगा. चलो कभी आएंगे तो आप जरूर. गाईड करणाऱ्या सरांनी आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन आपल्याला खूप जास्त हेवी रेनफॉल भेटणार आहे मनालीमध्ये. मित्रांनो आता आपली इंडस्ट्री व्हिजिट एक झालेली आहे. आता आपण बसमध्ये जातो तर दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा रूममध्ये जाऊ. आपण आता रूममध्ये जाणार आहोत 12 वाजता. आता आपण परत हॉटेलमध्ये आलो लंचसाठी. आता इथून आम्ही परत 2-3 जागेवर ठिकाणी फिरणार आहोत आणि परत मग संध्याकाळी जेवायला येणार आणि परत मग निघणार. आम्हाला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जास्त काय म्हणजे शूट करायला भेटलं नाही कारण की अलाउड नव्हतं तिथे. त्यांचे काय काय पॉलिसी असतात वगैरे वगैरे. आता आपण जेवून घेऊया चला. मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आता आपण चालू आहे रॉक गार्डनला. तिथून पुढे सुक लेकला पण जाणार आहोत आणि आपल्याला खूप जास्त आता मजा पण येणार आहे कारण की रॉक गार्डन हे सगळ्यात जास्त फेमस आहे याच्यामध्ये चंदीगडमध्ये आणि ते आपल्याला तर बघायला पण भेटणार आहे. 1 तासाचा बसमध्ये ट्रॅव्हलिंग करून आपण फायनली पोहोचलो होता रॉक गार्डनला. अजून थोडे लांबच आहे कारण की ते पार्किंगसाठी जागा आपण मागेच पार्किंग केली आहे. आपल्याला अजून चलत जायचं आहे पुढे. आपल्याला बसमधून जाताना एक सांबर डिअर पण दिसलं, ज्याला बघून सगळे लोक खूप जास्त एक्सायटेड झाले. आणि बघू आता पुढे पण दिसतंय का ते. मित्रांनो आता आपण रॉक गार्डनजवळ आलेलो आहोत. आधी आपण रॉक गार्डन फिरणार, त्यानंतर आपण सुखन लेक फिरायला जाणार आणि त्यानंतर आपण मग रात्री मार्केटला जाणार आणि तिथून मग परत हॉटेलला जाणार आणि मग आपण तिथून मनालीसाठी निघणार. रॉक गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठी 30 रुपये एंट्री फी आहे. ती आपण आधी पे केली आणि तिथून आतमध्ये आपण गेलो. आता आपण आलो आहे रॉक गार्डनला. मस्त मजा येते, फिरतोय सगळे लोक. खूप युनिक वाटलं यार इथे येऊन. म्हणजे बघा ना स्टोन्स लावलेले आजूबाजूला आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत. काहीतरी म्हणजे हे असेल युनिक असेलच. ते पुढे जाऊन कळेल आपल्याला, सांगू आपण तुम्हाला.
चंदीगड गुट्टा खाऊन झोपता इथे काय रेस्टॉरंट पडलेलं का रे हा? अरे इथे म्हणजे खूप भारी भारी डिझाईन आहेत वगैरे. क्या बना है? अभी हम आपको दिखा सकते हैं. वाव. इथे प्रत्येक जागेवरती इन्स्ट्रक्शन लिहून ठेवलेले आहेत. काय माहिती काढलेले आहेत ते. डो नॉट क्लाइम्ब ऑफ द वॉल वगैरे वगैरे. आणि हा जो थंड पाण्यात हात घालून बोलतो की थंड पाणी आहे, इथे थंडी आहे एवढी की सगळ्यांनी ब्लँकेट घालून चालतात सगळे. आणि हा शाना आतमध्ये हात घालतोय. वा वाव. श्रद्धा कुठे आहे रे? अरे तू ऑफरोडला गेले इथे. अरे मग त्यासाठी थांबायला पाहिजे आपण. नाही येते मग तिला कसं काय नाव कुठं होतं? हाँ जी होली होली चल रहा है. वाव. हे स्टेरॉइड एस्टॉइड पडलेलं काहीतरी. स्टेरॉइड क्या बोल रहा है? स्टेरॉइड रे. स्टेरॉइड पण काय चुती आहे. अब देख तुम्ही बघू शकता किती भारी आहे. रॉक गार्डन फॉर द वर्ल्ड इन ओव्हर 15 years एंड एव्हर. तुम लोग को अभी निकलना जा इथे दे. अरे अंदर आओ कैसे? काय अंदर? इतना है देखना फ्रैक्शन कितने? काय दाखव. देख लो खाली है क्या? तो ये यहाँ पर बैठे हैं हमारे भोले भोले बाबा. इथून पाणी येत आहे. इथून पाणी येत आहे. काहीतरी आहे म्हणजे इथे आतमध्ये. ठीक आहे बघू चला आपण आता पुढे काय होत आहे बघा. हे बघा दोन ब्लॉगर एक साथ भेटलेले आहेत. बरं आहे काय? एक नंबर. एक नंबर. चला हाय राहुल. कुठचा राहुल? हे बघा. मित्रांनो बघू शकता. चल चल डोंगर काय इथे बघा किती युनिक आहे बघा. इथे या लोकांनी दगड लावून लावून या लोकांनी म्हणजे एक गार्डन तयार केलं. तुम्ही बघू शकता. फाईन बिन लगे तुम्ही बघू शकता. इथे म्हणजे दगड लावून लावून इथे एक रॉक गार्डन बनवलेलं आहे पूर्ण. वाव. आणि भरपूर म्हणजे लोक बघायला येतात डेली इथे. आता आपण ह्या दगडांच्या मधून जातो. तो ये हम एक और गुफा से प्रवेश करने के लिए जा रहे हैं. इथे भरपूर सारे आर्टिस्ट बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खूप सारे आर्टिस्ट बसलेले आहेत इथे. म्हणजे ड्रॉइंग्स बनवलेली वगैरे वगैरे. वाव. तुम्हाला पाहिजे आपण इथून ड्रॉइंग्स वगैरे काय स्केचेस काढू शकतात. वाव. म्हणजे ते बसायला खूप जागा आहे. फोटोशूटला पण खूप भारी जागा आहे इथे दिलेली आहे लोकांनी. आणि तिकडे एक वॉटरफॉल आहे छोटा. आपण तर जाऊ तिकडे थोड्यात. आपण आधी इकडे बघून घेऊ पूर्ण. बघा आपण इथून आता बाहेर आलेलो आहे. वाव. आता बघूयात हे लोक काय करतायत. काय करते पब्लिक. एन्जॉय ब्रो. आमचा अमयाने आलाय. बस 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 बाय बस. यांची मस्ती चालू असते बघा तेव्हा. आय डोंट लाईक इट. हा बघा पोच देऊन उभा आहे. हे बघा तुम्ही जर इथे बघितलं तर हे दगड आहेत इथं म्हणजे कोरून बनवलेलं आहे पूर्ण असं गार्डन. हा बघा म्हणजे बहुतेक हा एकदा हा बनवलेला तरी हाताने पण बघा. जास्त गर्दी आहे इथे. तुम्ही बघू शकता खूप जास्त क्राऊड आहे. आज संडे आहे आणि फोटोशूटसाठी पण म्हणजे जागा पण भेटत नाही इथे. तर चालायला जागा नाही भेटत आहे. आमची श्रद्धा स्वतः रागवलेली आहे बघा.
फोटो काढतच नाही, साईडला येऊन बसलेली आहे. सध्या तिला वाटतं सगळ्यात भारी आहे इथे फोटोशूट करायला. तुम्ही बघू शकता ते पाणी पडतंय वरून आणि वरतून एक म्हणजे महल टाईप आहे. जास्त गर्दी इकडे आहे. हो आज संडे ना म्हणून जास्त खूप गर्दी आहे आज बघा. सगळे भिजत भिजत फोटो काढतात, पण मला भिजायचं नाही कारण की मला माझे शूज घाण नाही करायचे. बाय, मला पण इथे फोटो काढायचा आहे. बघू आता आपल्याला पण भेटतं का फोटो काढायला. पण वाचतात बघून मला. कुठे आपली पब्लिक कुठे आहे रे? हे बघा, ही आमची श्रद्धा राहते इथे. आम्ही काहीच नाही केलं, ती फक्त बाहेर राहिली. आमची बाकीची पब्लिक सगळी वरती येते. आपण जाऊया त्यांच्याकडे आता. तुम्हाला दाखवत होता मी. श्रद्धा जरा रागवलेली आहे आमच्यावरती. खूप डेंजर आहे, चढायला येते. हे बघा, आपली बॅच तिथे आहे सगळी. आपण त्यांच्याकडे जाऊ आता. ठीक आहे, चला मग आता जाऊया त्यांच्याकडे. मला आता उतरायला लागेल व्यवस्थित. मित्रांनो, आता आपण इथं आतमध्ये जाणार आहे. बघा कुठं रस्ता होता. आपल्या सगळे मॅडम आणि सर इथे जाईल. आपण इथून आतमध्ये जातो आता. साईडला दोन्ही पण दिवार आहेत. खूप मोठा आहे ॲक्च्युअलमध्ये हा रॉक गार्डन बघायला गेलं तर. खूपच जास्त मोठा आहे. नॉर्मल चालायला जर गेलं तर अर्धा तास आरामशीर लागतो आहे चालायला. विचार करा तुम्ही मग किती लांब असेल. इथे व्यवस्थित शूट करायला भेटत नाही कारण की खूप जास्त हडबड वगैरे. लाईव्ह एक्झाम्पल भेटलं तुम्हाला आता. इथे खूप भारी भारी असे म्हणजे कलाकृती बनवलेल्या आहेत इथे. इथे पण एक आहे आणि इथे लिहिलं आहे की इथे प्लीज क्लाइंब करू नका, मी चढू नका इथे. बघा खूप भारी असा व्ह्यू आहे. फक्त इथे येऊन म्हणजे मजा घ्या इथे, फक्त नको ते गोष्टी करू नका इथे येऊन. म्हणजे एवढ्या छान कलाकृती बनवल्या त्यांना तुम्ही ठेस पोचू नका किंवा त्यांची मजा उडू नका. आता आपण आलोय नो, आता आपण चाललोय एक्झिटला कारण की भरपूर उशीर आम्ही इथं टाइमपास केलाय भरपूर. हे बघा, एक्सक्यूज मी, बेटे गिर जाएगा. आपली पब्लिक अजून आपल्याला भेटली नाही आहे, म्हणजे टीचर्स वगैरे. सोबत राहिले तर कसं एक पॉईंट असतं बोलायला. हे मॅम आता इथे खूप भारी अशी म्हणजे एक फोटो काढण्यासाठी एक जागा दिलेली आहे. इथून असं एक ब्रिज दिलेला आहे बघा आणि खालतून पाणीच आहे. सेम एक जागा आहे जिथं म्हणजे आपण बॅक साईडला बघितलेली सेम एक जागा आहे, बघू शकता तुम्ही. तिथे पण फोटो काढायला भरपूर जास्त गर्दी आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जागा पण दिली फोटो काढायला वगैरे. माईक आपण इथे आतमध्ये जातो हे बघा. थोडा हा बघतो. मित्रांनो, आता आपण डॉल म्युझियम बघायला चाललेलो आहे. थोडं लवकर जाऊया कारण की मॅम बोलत की लवकर येऊन द्या म्हणून. मॅम बोलते की इथं काय बघायला एवढं काय खास नाही आहे. चला बघूया तरी पण आपण काय आहे. गर्दी पण खूप जास्त होत्या. 4:30 वाजायला आले. नंबर नाही आला. फायनली आपण मित्राचा वरती आलेलो आहोत. बघूया येतात का आता काय आहे.
एवढं काही खास वाटत नाही मला. मॅम बोलले की जो आपण आधी जो धबधबा बघितला तोच आहे, वॉटरफॉल टाईप. आमची कॉलेजची पब्लिक भरपूर दिसते ती. ठीक आहे, आपण तरी पण जाऊयात बघायला तुम्हाला दाखवण्यासाठी. मुंबई से चंडीगढ़ हा वॉटरफॉल सगळ्यात भारी वाटला मला इथे आल्यापासून. मी 2-3 बघितले पण हा सगळ्यात भारी वाटला मला, कारण की हा खूप मोठा आहे. इथे बहुतेक आमच्या कॉलेजची मुलं नाही सांगायला सगळे गेले. आणि तुम्ही मुलं पण खूप जास्त आले इथे, म्हणजे विजिटसाठी. अर्ध्या वाजता कॉलेजची मुलं आहेत. याचं पाणी इथपर्यंत येतं ॲक्च्युअलमध्ये, आणि खूप मोठं आहे, खरंच मोठं आहे. आता आपण लगेच वेगळ्या फोटो काढता येते सगळे लोक. आपल्याला उगाच कोणाला म्हणजे असं हर्ट नाही करायचं आहे. आता आपण इथे आलेलो आहोत म्हणजे डॉल म्युझियममध्ये. एवढं इथं काही खास नाही आहेत, 1-2 डॉल आहेत जे सिमेंटच्या आणि लादेने बनवलेलं आहे. पण इथे फोटोशूटसाठी खूप छान जागा आहे बघा. तुम्ही बघू शकता, फोटोशूटसाठी एकदम भारी जागा आहे. तुम्ही इथे आलं तर नक्की विजिट करा. आणि इथे फक्त स्क्रीन लागते, तुम्ही बघता इथे मोठी खूप स्क्रीन आहे. आणि इथे साईडला डेस्क पण आहेत. बहुतेक काही ना काही कार्यक्रम असेल वगैरे होत असेल, कारण इथे बसायला पण सीट दिलेले आहेत बघा शकता. ठीक आहे, आपण जाऊया आता. काय एवढं काही खास दिसत नाही आपल्याला इथे, पण भारी आहे. तुम्हाला अरे बापरे, पडला मुलगा. असं का तिथे बोललेला आहे पाण्यात बिण्यात जाऊ नका, तरी पण तो पाण्यात उडी मारायला बघा होता. काय बोलणार का, सोडा. चला आपण जाऊया आता. काय एक सेकंड तू. चला आता आपण निघूयात बाहेर, कारण की ते आपल्याला काही खास दिसतं नाही बघायला. डॉल्स आहेत तिथे, म्हणजे पाण्याच्या मध्ये डॉल्स दाखवले आहेत. पण हे जे पाण्याचा जो सीन आहे मेन, हा पाणी इथपर्यंत येतो राहून. तुम्ही बघू शकता वरी जागा झाली इथं पूर्ण. आता आपल्याला परत ते 2 गुफा पार करायला लागणार आहेत ॲक्च्युअलमध्ये. तो मेन एक सीन आहे, कारण की तिथे खूप जास्त गर्दी आहे. पब्लिक पण खूप जास्त आली इथे, म्हणून हे बघा. इथे असं आहे की एका टायमाला फक्त एकच माणूस जाऊ शकतो वरती. हा सीन आहे इथे. आणि लहान मुलं पण आल्या म्हणून जरा प्रॉब्लेम तर होणारच तिला. मला ॲक्च्युअली सगळे लोक बघतायत. आता मला का माणसाने विचारलं पण की तुम्ही महाराष्ट्राकडून आहे का. ठीक आहे, आता आपण जाऊया इथे. तर फोटोशूटला खूप भारी जागा आहे, मला आवडली ती जागा खूप जास्त. मी जेव्हा आत आलो ना, तेव्हा ना माझ्या एका माणसाने बोललं की कॅमेरा आत ठेव, म्हणजे फोन आत ठेव तुझा. तेव्हा मला असं वाटलं की इथे फोटोज काढायला अलाउड नाही आहे. पण
इथे भाई सगळे फोटो काढतात. अगली बार फिर से माइंड योर तिकडे पण आता गर्दी खूप झालेली आहे बाहेर जायला. आपण लवकर जाऊया नाही तर आपल्याला परत थांबावं लागेल. हे बघा, इथं किती पब्लिक झालेली आहे. गर्दी वाढते ते लाईन लागते बाहेर जाण्यासाठी. आणि हा एक युनिकनेस वाढत होत ना ॲक्च्युअली बोलायला गेलं तर. लाईन लावायला लागते बाहेर जायला पण आत यायला पण. कोण आत्या? चला आपण आता बाहेर जाऊया. लगेच आपण एक्झिट करूया कारण की खूप वेळ झालेला आहे. आता आपण एक्झिट करूया. हे बघा डॉल्स. भरपूर सारे डॉल्स आहेत. त्यांचं की नाक डोळे व्यवस्थित एकदम प्रॉपर बनवले तुम्ही बघितलं तर. आता आहेत कांगारूस. हो कांगारूसच आहेत बघा. माझा ऑलरेडी पायाला इंजरी झालेली आहे आणि ते दगड आहेत खाली बघा कसे आहेत बघा. आणि हे वरती आलेले आहेत ॲक्च्युअलमध्ये. म्हणून माझा पाय माझ्या वाकडे तिकडे जाऊन खूप जास्त दुखतंय माझा खूप जास्त पाय. आपण आता एक्झिट करूया. खूप वेळ आपण फिरलेलो आहे आता. हे बघा डॉल्स. सेड डॉल्स म्युझियम तिकडे लिहिलेलं आणि डॉल्स सगळ्यात जास्त इथे आहेत. म्हणजे लहान मुलांचे डॉल्स आहेत. माझे एक बोलतात ना डॉल्स आहेत प्लस हाती आहे, कुत्रा आहे, हिरण आहे बहुतेक, काळविंट असेल. इकडे जो दिसतो सगळ्यात जास्त तो असेल. तर इथे भरपूर साऱ्या प्राण्यांचं बनवलेलं आहे हे बघा. आणि प्लीज इथे आल्यावरती कोणत्या वस्तूला हात बीत लावू नका किंवा इजा करू नका कारण की ही कलाकृती खूप मेहनतीने आणि निष्ठेने बनवलेली आहे. कारण की एवढी सुंदर माझ्या दिसलीच नसते ती पहिली गोष्ट म्हणजे. हे बघा माकड बघा. ते काय ते खायला घेऊन जातं. आपण निघूया. पण इथे असं तुम्ही आलात बाहेर फिरायला वगैरे तर प्लीज त्यांना काय नाही खायला देत जात. आपल्याकडे खायला काय नाही आहे आपण तरी पण देऊ पुढे आले तर. वाव. इकडे आता एक सिंगल दाखवले फॅमिली टाईप बघा. म्हणजे हा फॅमिली टाईपच वाटतं. लेडी आहे आणि एक पुरुष आहे आणि एक लहान बाळ आहे आणि त्यांचा एक चित्ता. हे बघा माकड इथे वरती बसलेला आहे आणि हे पोरं बघून त्यांना खुश होतात भरपूर जास्त. पण इथे बघा म्हणजे हा आता मला समजलं. आणि हे वाटतं बाकीची फौज आहे जी यांच्या खिलाफ उभी आहे. खूप जास्त रहस्यमय आहे जागा मला वाटतं. मी ह्याच्याबद्दल पूर्ण व्यवस्थित अभ्यास करेन, तुम्हाला सांगेल, व्यवस्थित पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. मला सर्दी पण होणार, थंडी वाढत चालली हळूहळू. आता आपण आता मनालीला जाणार आहोत ह्यानंतर. आता आपण म्हणजे वेळ आहे अजून भरपूर असं. आपण अगोदर जाणार आमच्या हॉटेलला जेवण डिनर वगैरे करून आपण मग निघणार बस नाही. तेव्हा आपल्याला गरम कपडे व्यवस्थित घालावे लागतील. अजून पण भरपूर साऱ्या जागा आहेत. हे बघा इथे सगळं इन्फॉर्मेशन देऊन दिलेलं नाही आहे. त्याने कळेल की काय आहे नक्की वगैरे वगैरे. पण हा खूप मोठा आहे, खूप ह्यूज आहे हा.
एकदम बोला गेला तर ते लहान पोरं माझ्याकडे बघत असलाय. ह्या काय संपाचे नावच घेतलं आणि मला दम लागायला लागला आता. आपका सिर बचाइये एवढंच. आणि इथे एक आहे नागाचं स्टॅच्यू. आता एक्झिट झालेलं आहे, आपण निघूया आता बाहेर. इथे पण छोटे छोटे आहेत स्टॅच्यू आहेत. हे बघा इथे माकड पण आहे. ठीक आहे, आता आपण बाहेर जाऊयात. आता आपल्याला बाहेर जास्त शूटिंग करायला भेटणार नाही, काही मुलं पण असतील. ठीक आहे, चला बाय. आपण आता हॉटेलला भेटू. ठीक आहे, चला. वाव, आपण चाललो आहे मार्केटला फिरायला. आम्हाला तर 10 ते 15 मिनटं मिळणार आहेत. काही ना काही ते म्हणजे वस्तू काय घ्यायचं असेल तर घेऊ शकतो आपण. पण जास्त वेळ इकडे तिकडे फिरताना नाही, कारण की आम्हाला परत जायचं आहे हॉटेलला, परत जेवायला. कारण की खूप जास्त वेळ झालेला आणि आम्हाला ऑलरेडी आम्हाला खूप जास्त उशीर झालेला हॉटेलला जायला. आणि आम्हाला तिथून मग परत निघायचं पण आहे मनालीसाठी. म्हणून मी आता लवकर करणार आहे, जास्त वेळ थांबणार नाही. मॅडम पण खूप जास्त ओरडतात आम्हाला आता. नमस्कार मित्रांनो, आता आपण सुखना लेकला आलेलो आहोत. खूप मोठा आहे हा लेक आणि खूप लोक इथे फिरायला येतात डेली. आणि आपली खूप मुलं सारी इथं आलेली आहेत आता फिरायला. ठीक आहे, आपण त्याच्याकडे जाऊ आता. खूप भारी आहे. आत मी बोटिंग करायला पण भेटते इथे, तुम्ही पाहिजे करू शकता. आम्ही तर करणार नाही, आमच्याकडे टाईम खूप कमी आहे. ठीक आहे, बघू चला. तुम्ही बघू शकता खूप भारी लेक आहे बघा. खूप मजा येते इथे फिरायला. लाईट्स वगैरे लावलेले आहेत, प्लस बोटिंग पण करता येते मुलांचं. खूप छान असं बोटिंग करायला पण आहे, प्लस फिरायला पण आहे जागा. वॉकिंगसाठी सगळ्यात बेस्ट जागा आहे. तर मित्रांनो, आपण चंदीगडच्या मार्केटमध्ये आलेलो. इथे सर्व प्रकारच्या गोष्टी भेटतात आपल्याला, बघू शकता तुम्ही. आणि इथे खूप जास्त भीती आहे चोरांची म्हणजे. आणि म्हणून आम्ही खूप घाबरतो आहे. वॉलेट्स वगैरे एकदम लपवून ठेवतो आणि सगळीकडे नजर ठेवून आहे आम्ही, कारण की इकडे खूप जास्त लूट होते. आम्हाला आमच्या गाईडने सांगितलं. पण तुम्ही पण त्याला जरा व्यवस्थित राहा आणि सेफ राहा. थँक्यू. इकडे बघ यायला. मित्रांनो, आता आपण शॉल घेतलेली आहे बघा 350ला. खूप भारी आहे. आणि सामान बघ किती घेतलं आहे यायला. चला आपण आता बसमध्ये जातो. आता इथून आता आपण जाणार हॉटेलला जेवण्यासाठी. ठीक आहे, चला आपण जाऊया आता. पण शॉल खूप भारी आहे आणि मम्मीसाठी घेतलं आहे मी. आता काढले जस्ट अशीच. ठीक आहे, चला चला. आता आपण चाललो आहे बसमध्ये बसायला. आता भरपूर शॉपिंग केली आहे मरणाची. हे बघा अर्धा दिवस जातोय. त्यानंतर आपण जाणार हॉटेलला जेवायला. तिथून आम्ही मग निघणार आहोत मनालीसाठी. खूप जास्त थंडी आहे. 13 डिग्री सेल्सिअसवरती आलेला आहे सध्या. बघू शकतो तुम्ही, खूप जास्त धुमधुमर आलेला आहे आणि खूप जास्त थंडी आहे. आणि मी फॉर्मरवरती फिरतोय. वा, मी फॉर्मरवरती फिरतोय. चला पुढे दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो, आता आपण टँक चौकावरती आहोत आणि तिथे लाईटिंग वगैरे बघून होती ती भारी आहे आणि खूप भारी एक व्ह्यू भेटतो आपल्याला. मित्रांनो, आता आपण हॉटेलला पोहोचलो. आपण जेवण करून आणि एकदा शेवटचं हॉटेलमध्ये पूर्ण फिरून घेतलं, कारण की आता आपण परत इथे येणार नाहीत लवकर. चला मग भेटूया 3rd पार्टमध्ये व्लॉगच्या.